सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनते। नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कारवाईने चोरट्यांचे धाबे दणाणले आहे। अवघ्या 72 तासात 23 लाखांच्या घरफोडीचा पर्दाफाश करत अंबड क्राईम ब्रांच युनिट 3 ने गुन्हेगारांवर वचक निर्माण केलाय। शिवाजीनगर येथील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल 22,94,000 रुपयांचा ऐवज चोरून नेला होता। प्रदीप आहिरे कुटुंबियांसह बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास केली होती। गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच अंबड गुन्हे शाखेचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी चोरट्याचा शोध घेत होते। पोलिसांनी परिसरातील 1-2 नव्हे तर तब्बल 55हून अधिक सीसीटीव्ही फुटेज पिंजून काढले। संशयितांच्या हालचाली टिपल्या आणि गोपनीय खबरांमार्फत माहिती मिळाली की हे चोरटे चोरीचं सोनं विकण्यासाठी सराफ बाजारात येणार आहेत। रामसेतू ब्रिज परिसरात पोलिसांनी सापळा रचला आणि पोलिसांनी झडप घालून 21 वर्षीय अमोल हाटकर आणि 40 वर्षीय संजय उर्फ भुन्या दुबे या दोघांच्या मुसक्या आवळल्या। पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आणि चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड युनिट 3 ने केलेली ही कारवाई सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहे। गुन्हेगारांना सोडणार नाही हा इशारा या कारवाईतून स्पष्टपणे देण्यात आलाय।